मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि 7:45 आपली गाडी आहे मुंबईला जायला. फायनली आज आपण निघालो आहे मुंबईसाठी. मुंबईला माझे आईवडील राहतात. तर आता 4-5 महिन्यानंतर चाललो आणि सक्षम पहिली वेळेस चालला आहे त्याच्या घरी. जे आईवडील तर आले तिथे त्याच्या बारशाच्या वेळेस किंवा त्याला बघायच्या वेळेस. सक्षम झाला 9 महिन्याचा. आता फर्स्ट टाईम तो मुंबईला चालला आहे. मित्रांनो, रिक्षाने पुणे स्टेशनला जायचं होतं पण खूप वेळ दाखवत होता. आता गाडी आपण घेऊन चाललो बाईक. पुणे स्टेशनला गाडी लावायची आणि तिथून पार्किंगला गाडी लावायची 2-3 दिवस. तिथे गाडी पार्किंगला लावून मग मुंबईला निघायचं आहे. कारण की जर रिक्षाने गेलो असतो तर ट्रेन सुटेल. 7:45ची ट्रेन आहे आणि आता वाजले आहेत 7:15. आता 10 मिनटात पोचलो पाहिजे मी. रस्ता मोकळा आहे पूर्ण. खूप घाई होते. प्रत्येक वेळेस आमची घाई होते अशी. तिकीट तर काढलेलं आहे, तिकीट कन्फर्म आहे, पण तरी थोडं अवघड वाटतंय. अवघड म्हणजे पोचणार तर आहे आम्ही वेळेवरती. फायनली मित्रांनो आम्ही पुणे स्टेशनला पोचलो आहे. बघू शकता सक्षम पहिली वेळेस आला पुण्याला. पुणे स्टेशन त्याच्या आयुष्यात हे सगळे तो म्हणजे घराच्या बाहेरच पहिली वेळेस निघाला आहे. सक्षम सक्षम हॅलो सक्षम. एवढा खुश झालाय मुंबईला जायचं म्हणजे. एवढा खुश झालाय. किती छान. सक्षम क्लॅप क्लॅप करतो. बाबा बाबाकडे चालला. सक्षम सक्षम गाडी लोणावळ्याला थांबली आहे आणि आलो थोडंसं डोअरवरती. कुठे झालो आपण? मुंबईला. मुंबईमध्ये पाय ठेवला. सक्षम मुंबईला काम चालू आहे. मग करावं लागते बाई सगळीकडेच. सगळीकडेच काम करते. मम्मीच्या इथं काम करते. सगळीकडेच काम करते. पण तरी घेता मम्मीने मला काय हे आंदोलन आणखी तीव्र होतात कारण सातत्यानं मागण्या वाढत चाललेल्या
नंतर परत त्याला थोड्या वेळ थांबलं. मम्मी पप्पा एवढ्या शिकत होत्या, मी इकडे माझी मम्मी मी घाबरली, सगळे नव्हते. काय करणार आपण ते फोनवर ऐकायला नित्य बोलत होता पप्पा. मी माझा फोन चालूच होता की, आणि रोज येतात म्हणजे. सक्षम दादा